संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आदर्श विज्ञान जनभारतीय कला व विज्ञान व बिर्ला वाणिज्य महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून थाटात पार पडला। या कार्यक्रमाला दत्तापूर धामणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री गिरीश ताथोड व पोलीस उपनिरीक्षक माननीय सोनाली राठोड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली। सोबतच दत्तापूर धामणगाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल माननीय सुवर्णा निंबोरकर व पोलीस कॉन्स्टेबल श्री धीरज इंगळे कार्यक्रमाला उपस्थित होते। हा उद्घाटन सोहळा आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.N. बायस्कार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून विद्यापीठ गीताने झाली। नंतर रीतसर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण केचे यांनी दिले व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेना योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहुकर यांनी दिला। आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर S.N. बायस्कार यांनी आपल्या वैशिष्ट्य शैलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वयंसेवकांची मोलाची भूमिका यावर प्रकाश टाकला व राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन केले। याच दिवशी सकाळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर फुरकान पठाण यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांची स्वच्छता रॅली काढण्यात आली। स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे भेट देऊन सफाई अभियान राबविले व महाविद्यालयात परत आल्यावर त्यांचे स्वच्छता दूत म्हणून स्वागत करण्यात आले। सोबतच परिसर स्वच्छता व रंगरंगोटी, गांजर गवत निर्मूलन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निरीक्षक माननीय श्री गिरीश ताथोड व पोलीस उपनिरीक्षक माननीय सोनाली राठोड यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे जीवनात व समाजात विशेष महत्त्व आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील, डॉक्टर नरेंद्र नागपुरे, प्राध्यापक विशाल मोकाशे व राष्ट्रीय सेना योजनेचे सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले। या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे वरिष्ठ स्वयंसेवक आवर्जून उपस्थित होते। राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहुकर यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन स्वयंसेविका कुमारी उन्नती सामरित व कुमारी वैदेही घनकसार यांनी केले। डॉक्टर फुरकान पठाण यांनी आपल्या वैशिष्ट्य शैलीमध्ये पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वरिष्ठ कनिष्ठ स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले। AS न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे।